हो कार्यक्रम जगभरचे कामगार सेलिब्रेट करता हो कामगार दिन. गोवा स्टेट कमिटी ऑफ C2 सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन ह्या वर्सा कामगार डे सेलिब्रेशन सावड्ड्या सेलिब्रेट करपाचें आसा. गार्डन ब्रिज हांगा सगळे कामगार जमतले. CITची वेगवेगळी संघटना, CITक संलग्न आसलेली संघटना ते म्हणजे ऑल गोवा जनरल एम्प्लॉईज युनियन, मार्मोगांव वॉटरफ्रंट वर्कर्स युनियन, टॅक्सी अँड फेडरेशन युनियन, गोवा इंजिनियरींग युनियन, गोवा मायन्स वर्कर्स युनियन, ही सगळे युनियनांची कामगार, संघटनेचे कामगार गार्डन ब्रिज सावड्ड्या एकठांय जातले आनी थंयच्यान मोर्चा काडून विलेज पंचायत हॉल सावड्ड्या वयतले. हांगा ह्या हॉलांत आमची जाहीर सभा जातली. कितले वरांची? फाल्यां सकाळी 9:30 आमी जमतले. 10 10:30 म्हटल्यार आमची पब्लीक मिटींग स्टार्ट जातली. ह्या फंक्शनाक उदय नारंग हे महाराष्ट्राचे स्टेट कमिटीचे राज्य कमिटीचे सेक्रेटरी प्रमुख पावणे म्हणून ह्या फंक्शनाक उपस्थित आसतले. आमी पळयता गोंयचे कामगार दिसान दीस सफर जायत आसा. गोंयची म्हारगाय हेका चड जबाबदार आसा. ही म्हारगायेचेर कंट्रोल करपाक सरकाराचे ठोस अशे उपाय कांय जाल्ले ना. हे म्हारगायेक कामगार सबशेर काबार जाल्ले आसा आनी जी मिनिमम वेज जी वाड जाल्या ती वाडीक कामगार सर्वायव जावंक शकना. ह्या पासत वेगवेगळ्या संघटनेचे तशेंच आमच्या संघटनेची मागणी अशी आसा की कामगारांक हो पगार कमीच कमी दिसाक 1,000 आसूंक जायो. हेजोच अर्थ म्हयन्याक 26,000 कामगारांक मिनिमम वेज ही अनस्किल्ड वर्करांक मेळपाक जाय. ह्या पासत आमची सरकारा कडेन मागणी आहा. गेल्ले फावटी सरकारान 8 वर्सांनी आमकां 100 रुपया वाड केल्ली. 8 वर्सांनी. आतां ही वाड जाल्यार 3 वर्सां जायत येयली. सद्यान तेजेर हालचाल केल्ली ना. तेन्ना ही सरकारान ताबडतोब हेजेर विचार करून ही मागणी हे करपाक जाय. आमी पूण हेवूय पळयता की गोंयान दिसान दीस अनएम्प्लॉयमेंट वाडत आसा आनी ह्या अनएम्प्लॉयमेंट वाडपा फाटल्यान मेन रिजन गोंयान तशेंच देशभर सरकारान हे लघु उद्योग आसा तांकां सोंपोवपाचो विचार केला आनी कॉर्पोरेट सेक्टराक सपोर्ट करता. लघु उद्योगाची सबसिडी पासून काडून उडयल्ली आसा आनी व्हडले व्हडले बिजनेसमॅनांक कर्ज माफ कर आनी कितें माफ कर अशें केलां आनी लघु उद्योग हो दिसान दीस सोंपात येयल्लो आसा. ऑटोमॅटीक अनस्किल वर्कर काय स्किल वर्करांक पळय तो जॉब मेळटालो तो लघु उद्योग बंद पडल्या कारणान तो मेळना. तेच भाशेन गोंयान ह्या BJP गव्हर्मेंट येयत सावन व्हडलोसो उद्योग मोठेशें कांयच येयल्लें ना. त्या पासतूय अनएम्प्लॉयमेंट जाला आनी कामगारां मदीं प्रश्न सरकारा विरुद्ध जी विचार आसा ते वाडत आसा कारण अनएम्प्लॉयमेंट हे ताका मेन रिजन आसा. आमचे जायतेशे कामगार आतां रिटायर जाल्ले आसा आनी सद्या एक सेंट्रल गव्हर्मेंट ती गोवा गव्हर्मेंट पर्यंत एक चर्चा अशी आसा पेन्शना बद्दल. पेन्शन सद्या कामगारांक रिटायर कामगारांक एक सादारणशे 1,000, 1,500, 3,000 आनी चडूच जाल्यार एक 4,000 पेन्शन मेळटा. हे पेन्शन कमीच कमी 10,000 आसचे ही आमची मागणी आसा. सद्या पार्लमेंटान हेजेरूय विचार चालू आसा पूण तेंचो जो फॉर्मुला आसा तो 7,500 पावल्लो आसा आनी त्या फॉर्मुला प्रमाणे जे ओल्ड कामगार आसा तांकां पेन्शन गावना, वाड गावना. जी सॅलरी हाय जाता तेजें कॅल्क्युलेशन तेणी केलां. तर हे शेकड्यांनी लोक जे आमचे हजारांनी लोक जे आसा 1,500 आनी 1,000 घेवपी तेंचें कितें तर तांकां 1,000 तरी 10,000 हो मिनिमम आसपाक जावो. ते भाशेन तेणी सुदारणा करपाक जाय. पेन्शनाचे पयशे सरकारा कडेन कोट्यांनी आसा. पयशे जे आसा ते अनक्लेम एमावंट आसा कितल्याशाच जाणांनी ते क्लेम करूना आनी ना केल्ल्या कारणान कोट्यांनी पयशे सरकारा कडेन आहा.
ह्या पयशांचेर सरकाराचो लक्ष आहा. हे पयशे कामगाराचे आसा आनी हे कामगाराचे पयशे पेन्शन रुपान दिवपाक सहज शक्य आसा. ते तेणी कामगारांक 10,000 हे पेन्शन करचे, कारण सरकाराच्या हितून कांयच वचना. तेच पयशे कामगाराचे पयशे कामगारांक दिवचे ही आमचे सरकारा कडेन हे आसा मागणी आसा. 2 दिसां पयलीं बातमी आसली, थिएटर इन्स्ट्रक्टर म्हणून शिक्षण खात्यान समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जे टीचर्स ते कडेन टिचींग पोस्ट जातात त्यो, पण थिएटर इन्स्ट्रक्टर म्हणटात तांकां. गेल्या ऑगस्ट 2024 तेंचे रिक्रुटमेंट जाल्ले. वेगवेगळ्या स्कुलांनी ते शिकयतात आणि आता 1 वर्स जावन गेले, एकेडेमीक इयर सोंपले आणि नवीन एकेडेमीक इयर सुरू झाले तरी त्यांचा पगार तांकां मेळ्ळो ना. 9-9, 10-10 म्हयने पगारूच जर एम्प्लॉईक मेळचो ना जाल्यार तेणी जगपाचें कशें. तर आमची आनी ही गजाल एक कॉमन प्रॅक्टीस कशी जाल्या. कॉन्ट्रॅक्टाचेर जे टिचर्स काम करतात तांकां वरास सोंपले तरी पगार मेळना. तर आमची मागणी आसा की हे जे थिएटर इन्स्ट्रक्टर्स आसा 2024च्या ऑगस्ट पासून ज्यांची रिक्रुटमेंट जाल्या, 1 वर्स जालें तरी तांकां पगार मेळ्ळो ना, तांकां इमिडिएटली पगार दिवचो आणि विथ इंट्रस्ट दिवचो. कारण 9 म्हयने तो टिचर शिकयतलो वेगवेगळ्या स्कुलांनी वचून, तेणी आपलो खर्च कसो चलोवपाचो. ती सादी गजाल सुद्दां जर लक्षांत घेवंक ना जाल्यार हें एक भयंकर एक्सप्लॉयटेशन आसा आणि ते आतां सामकें कॉमन जालां. गेल्याय वर्सा बातम्यो आसल्यो, वेगवेगळ्या कॉलेजीन जे कॉन्ट्रॅक्टाचेर टिचर्स शिकयतात, वर्स जाले तरी तांचो पगार तांकां मेळ्ळो नासता. आनी आमकां दिसता हेचो परिणाम खंय तरी शिक्षणाचेरूय जातलो. जर टिचराकूच पगार मेळ्ळो ना जाल्यार तो भुरग्यांक शिकयतना खंय तरी त्याच्या मानसिकतेचेर, त्याच्या क्षमतेचेर परिणाम जातलोच आणि म्हणजेच एक तो व्यापक सामाजीक प्रश्न कसो निर्माण जातलो. तर आमची मागणी आसा की हे जे 1 वर्स जाले तरी तांकां पगार मेळोंक ना अशे थिएटर इन्स्ट्रक्टर्स आसा तांकां इमिडिएटली पगार दिवचो आणि तो विथ इंट्रस्ट दिवचो. आणि दुसरी गजाल म्हाका मुद्दम सांगिनशी दिसता, तांकां थिएटर इन्स्ट्रक्टर म्हणून जॉईन केलें. प्रत्यक्षान ते थिएटर म्हणजे टीचर आसल्या भशेनूच काम करतात, वेगवेगळ्या स्कुलांनी वचून ते भुरग्यांक शिकयतात. थिएटर इन्स्ट्रक्टर केल्या कारणान त्यांची स्केल कमी जाता. तांकां 20,000 रुपया म्हयन्याक पगार आसा, तोय 9 म्हयने दिल्लो ना. म्हणजे एक्सप्लॉयटेशन कितलें भयंकर आसा तें दिसूंक शकता. म्हणून आमची मागणी आसा, एक म्हणजे तांकां तेंचो पगार उरला तो इमिडिएटली दिवचो, विथ इंट्रस्ट दिवचो आणि तांकां थिएटर इन्स्ट्रक्टर म्हणून न्हय तर थिएटर टीचर म्हणून रिक्रूट करून घेवचे, जेका लागून तांकां एक सॅटिस्फॅक्टरी स्केल मेळटली.